नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नोकरीचे आमिष टाकून 48 लाखाची फसवणूक. रेल्वे व आरोग्य खात्यात नोकरी लावण्याचा आमिष टाकून वारनूळ तालुका पन्हाळा येथील तरुणाची 48 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर कळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. बबन बाबुराव कुंभार राहणार वारनूळ तालुका पन्हाळा यांच्या फिर्यादीनुसार अमृत किसनराव काळोखे राहणार राजापूर तालुका खटाव जिल्हा सातारा, सुरेश शामराव देसाई राहणार करंजवडे तालुका वाळवा जिल्हा सांगली, शिवाजी भाऊसाहेब मोहिते राहणार थेरगाव पुणे या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी देसाई आणि मोहिते यांना अटक करण्यात आली आहे. संशयितांनी रेल्वेमध्ये TC पदासाठी 20 लाख रुपये, सातारा आरोग्य सेवक पदासाठी 15 लाख रुपये याप्रमाणे 35 लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार फिर्यादींनी वेगवेगळ्या बँक खात्यावर त्यांना रक्कम पाठवली व 9 लाख रुपये रोख असे एकूण 48,25,000 रुपये दिले. यानंतर संशयितांनी रेल्वे आणि आरोग्य खात्याचे बनावट शिक्के व बोगस कागदपत्रे वापरून नोकरीचे बनावट शासकीय नियुक्ती आदेश तयार केले.